भारताला एक संघ ठेवण्यासाठी, हजारो संस्थांना एका धाग्यात बांधण्यासाठी आणि राष्ट्राच्या एकतेचा पाया घालण्यासाठी ज्या नेत्यांनी आपलं आयुष्य अर्पण केलं, सरदार वल्लभभाई पटेल. वल्लभभाई झावेरभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नाडियाड गावात झाला. त्यांचे वडील झावेरभाई हे शेतकरी होते आणि आई लडूबाई धार्मिक व प्रेमळ स्वभावाची होती. लहानपणापासूनच पटेल धैर्यवान, स्वावलंबी आणि मेहनती होते. शिक्षणात ते बुद्धिमान होते, पण अत्यंत साधे जीवन जगायचे. ते गरीब घरातून आले, पण त्यांचं स्वप्न होतं भारताचा सन्मान वाढवण्याचं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गोध्रा, बावळा आणि अहमदाबाद इथे वकिली केली. इंग्लंडमध्ये कायद्याचं उच्च शिक्षण बॅरिस्टर ॲट लॉ घेतलं आणि परत येऊन ते नामांकित वकील झाले. पण त्यांचं मन नेहमी समाजसेवेकडे ओढलं जात होतं. 1917 मध्ये गांधींच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी अहिंसक आंदोलन स्वीकारलं. त्यांनी खेडा सत्याग्रह 1918 आणि बारडोली सत्याग्रह 1928 याचं नेतृत्व केलं. बारडोलीच्या जनतेने त्यांना दिलेलं एक सन्मानाचं नाव सरदार. बारडोलीतील शेतकऱ्यांवर ब्रिटिश सरकारने अन्यायकारक कर लावला. पटेल यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून कर न भरण्याचं आवाहन केलं. अखेरीस सरकारला माघार घ्यावी लागली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. या आंदोलनामुळे त्यांची लोकप्रियता संपूर्ण देशभर पसरली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण त्यावेळी 562 संस्थान वेगवेगळी होती. या संस्थानांना भारतात विलीन करण्याचे जबाबदारीचं काम सरदार पटेल यांनी स्वीकारलं. त्यांनी कुशल मुत्सद्देगिरी, संवाद आणि दृढ इच्छाशक्ती वापरून जवळपास सर्व संस्थान भारतात सामील केली. विशेषतः हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर ही 3 संस्थान कठीण होती, पण पटेलांनी तीही भारतात आणली. त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि राष्ट्रप्रेमाने आजचा भारत एक संघ बनला. ते भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते. त्यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिस IAS, IPS या संस्थांचा पाया घातला. त्यांनी प्रशासनात शिस्त, जबाबदारी आणि देशभक्ती यांची संस्कृती निर्माण केली. ते अत्यंत साधे, प्रामाणिक आणि धैर्यवान होते. गांधीजी म्हणायचे, पटेलांशिवाय माझं काम अर्धवटच राहिलं असतं. त्यांचं प्रसिद्ध विचार, एकतेशिवाय देश टिकू शकत नाही, आपली ताकद एकतेत आहे. स्वातंत्र्यानंतर फक्त 3 वर्षात 15 डिसेंबर 1950 रोजी त्यांचं निधन झालं, पण त्यांच्या कार्यामुळे भारताचं भविष्य सुरक्षित झालं. त्यांच्या स्मरणार्थ गुजरातमधील नर्मदा नदीकिनारी केवडिया येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधण्यात आले. त्याची उंची 182 मीटर म्हणजे जगातील सर्वात उंच पुतळा आणि याचं उद्घाटन 31 ऑक्टोबर 2018 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. एक शेतकऱ्याचा मुलगा ज्याने भारत एकत्र केला. एक नेता ज्याचं धैर्य लोखंडासारखं होतं. ते होते आपले सरदार वल्लभभाई पटेल, भारताच्या एकतेचा शिल्पकार आणि खरा देशभक्त, ज्याने आपल्याला दाखवलं एकता हाच देशाचा पाया आहे.